वाटलं पण नव्हतं एवढी गर्दी असेल इथे, प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. विनायक बाबा, तर विनायक बाबा आपल्या सोबत आहेत, पण त्यांच्याच्या सुद्धा काही जल होत से नाही. दर्शन करना हो तो मेरे साथ आ जाओ, 5 मिनट में दर्शन होगा. मित्रांनो मंदिरामध्ये गेलो, एवढी घाण आहे ना मित्रांनो, खरोखर अक्षरशः तिथे उभं राहत नव्हतं. काय नाही, देवदर्शन आपले महाराष्ट्राचे देवदर्शन चांगले आहेत, कारण की इथे आता आम्ही 2-3 देवदर्शन घेतले. सगळी लूटमार चालू आहे. म्हणजे एक हमारे साथ गाँव वाले जुड़े, मोदी जी कैसा लगा ये? अच्छा लगा, और दूसरे गांव से लोग आए, आपको आपके गांव में कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. यही खराब है. सो हम लोग जा रहे हैं जगन्नाथपुरी. This is the beautiful Odisha. तर मित्रांनो आता एवढी थंडी लागते की एका कंपार्टमेंटमध्ये आपण किती जण आलोय? जगू किती जण आहोत? 22 जण 22 जण आहे बघा. इथे 3, इथे 4, आता उभे किती? नॉर्मली 8 जण बसतात, पण आपण 22 जण बसलोय. नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ट्रिपमधला दुसरा ज्योतिर्लिंग म्हणजे बाबा बैद्यनाथ. तर आता बाबा बैद्यनाथच्या दर्शनासाठी आलो आहे आपण, आणि आपण आहोत झारखंडमध्ये. तर मित्रांनो ही आहे आपली दुसरी स्टेट. पहिला आपण UPमध्ये सर्व काही फिरलो आहे, आता आलो आहे झारखंडमध्ये. बाबा बैद्यनाथचं दर्शन करणार आहोत आणि नंतर मग जाणार आहोत आपण पुढे जगन्नाथपुरीकडे. तर आता आपली सर्व मंडळी तयार होते. खूप घाई गडबड आहे, आत्ता वाजलेत आहेत 8 आणि आपली 12:30ची ट्रेन आहे. तर खूप जास्त घाई गडबड आहे, पटापट आंघोळ घेतात सर्वजण. आता माझी अजून जगूची आंघोळ झाली आहे, कृष्णदाची आंघोळ झाली आहे, असे 7 ते 8 जणांची आंघोळ झाली आहे. म्हणजे विचार करू शकता मित्रांनो, अजून 50 जणांची आंघोळ बाकी आहे. तर आणि आमचं कसं आहे, आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो. हा बघा मनुजा सुद्धा आहे, मनुजाची सुद्धा आंघोळ झाली आहे. गुड मॉर्निंग. हर हर महादेव. हे बघा, हर हर महादेव. काय जगू काय बोलणार? भाई बहुत घाई है भाई. इधर असंच पटपट गेलो, आंघोळ केले, साबण नाही लावला. खूप जास्त घाई गडबड आहे आणि पाण्याचा पण सुद्धा लोचा झाला आहे. टायमावर, एकदम टायमावर पाण्याचा लोचा झाला आहे. तर असू दे. आणि काय झालं आहे की आमच्या रूमचं थोडं प्रॉब्लेम झाला. तिकडे मागे बघायला गेलेलो तर रूम भेटली नाही. इथे आलो लगेच ऑन द स्पॉट रूम भेटले. सर्वांनी गेलो आहे. केतनदा सुद्धा आहे. केतनदा काय घाई गडबड आहे? भरपूर घाई आहे. आपली 12ची ट्रेन आहे, लवकर आटपून आपलं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला पुढच्या प्रवासाची जगन्नाथपुरीची ट्रेन आहे आपली 12ची, ते जायचं आपल्याला लवकर. ओके ओके. हर हर महादेव. हर हर महादेव. काय बोलशील? जयदादा कसं वाटतंय? सध्या घाई गडबड सुद्धा आहे आणि आता आपल्याला जायचं दर्शनासाठी. आता घाई गडबड बरंच चालू आहे, कारण पाणी जिथे आलं रूमला तिथे पाण्याची टंचाई झाली. अर्धे जरा आंघोळ करायचे आहे. पाण्यासाठी आम्ही रूम घेतली होती, तिथं तर पाणीच नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला देवळामध्ये जायला, मंदिरामध्ये. आता काही लोक दुसऱ्या रूमवर पाणी घेतात आणि स्नान करून आम्ही मंदिराकडे रवाना आहोत. चला मित्रांनो, आता जाऊया. सर्व मंडळी आली ना की जाऊया मंदिराकडे आणि जाऊन दर्शन घेऊया बाबा बैद्यनाथचा. तर चला, हर हर महादेव. तर मित्रांनो हे बघा, लाईनीला इथेच सुरुवात झाली आहे आणि खूप आतपर्यंत मंदिर आतमध्ये खूप अजून, आणि लाईन बघा इथूनच सुरुवात झाली आहे. काही गेट से जाना. मित्रांनो नवीन इन्फॉर्मेशन समजली आहे. आता मंदिरामध्ये दर्शन करायला जायचं ना, तो जाण्याचा आणि येण्याचा गेट एकच आहे, त्याच्यामुळे ही गर्दी वाढते आहे खूप. हे बघा, तर मित्रांनो ही लाईन बघू शकता, खूप मोठी अशी लाईन आहे. हे बघा, अक्षरशः एवढी गर्दी आहे ना, काय बोलणार विनायकदा? भरपूर गर्दी आहे, भरपूर. वाटलं पण नव्हतं एवढी गर्दी असेल इथे, प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. आणि काय तिथे मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आहे. पोलीसवाले मारतात आहेत, पब्लिक पण मारतं एकमेकांना. काय चाललं काय समजत नाही आहे. हे बघा, हा धागा आहे वाटतं, हा धागा बांधायचा वाटतं. तर मित्रांनो आता इथे बाहेर असणारे आम्ही मंदिरच करतो आहे. तर हा आहे काल भैरवाचं मंदिर आणि नंतर मग हा महासंध्या मंदिर. तर ही छोटी छोटी मंदिरं आहेत जी बाजूला, ती आम्ही एक्सप्लोअर करतो आता. तर मित्रांनो हे बघा, इथे आपल्याला नाव दिसतं आहे हरवंशपडा विनायक बाबा. तर विनायक बाबा आपल्यासोबत आहेत.
पण त्यांच्याच्यान सुद्धा काही जल्द होत से नाही. दर्शन करना हो तो मेरे साथ आ जाओ, 5 मिनट में दर्शन होगा. तर आता 5 मिनिटाचं दर्शन आमचं होतं का बघूया. विनायक बाबा सोबत आहेत. आणि हा बघा इथे धागा बांधण्याची प्रथा आहे. तर हा धागा बांधतात ना, त्याचेसुद्धा खूप चार्ज करतात मित्रांनो. ते बघा तो धागा बांधतोय तिकडे, तो घेऊन गेलाय तो बघा धागा बांधतोय. आय होप कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल. तर हा बघा वरती चढलाय धागा घेऊन. तर मित्रांनो नंतर तुम्हाला सांगतो हा धागा बांधण्याची काय प्रथा आहे. तुला माहिती आहे काय धागा बांधण्याची काय प्रथा? हे शिवचं मंदिर आहे आणि पार्वतीचं मंदिर आहे. ओके, तर त्यांना जोडणार. हां, त्यांना जोडण्याचं हे असतं. तिथे एक पाठी माणूस असतो, तो धागा घेऊन चढतो आणि इथे खाली की देतो. मग तुमचा धागा असेल तुमच्या हातात देतात, तुम्ही घेऊन जाऊन तिकडे द्यायचा. मग तिकडे दुसरा माणूस येतो, तो जाऊन तिथे वरती बांधतो. ओके, तर मित्रांनो समजलं असेल तर नाही समजलं असेल मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतो. हे महादेवांचं मंदिर आहे, हे माता पार्वतीचं मंदिर आहे. आणि हा धागा आहे ना आपण घ्यायचा आणि त्यांना बांधायला द्यायचं. तर इथून तिकडे बांधतं म्हणजे आपण शिव पार्वतीला जोडतोय आहे. तर असं काही त्याचं मिनिंग आहे. आय होप तुम्हाला थोडंफार तरी समजलं असेल. तर चला मित्रांनो जाऊया आणि थोडे फोटो काढायचे ते काढूया आणि मग निघूया आपण. कारण दर्शन काय आपलं होणार नाही आहे, खूप जास्त गर्दी आहे, खूप म्हणजे खूप जास्त. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या दर्शनासाठी, म्हणजे बाजूला महादेवाचं मंदिर आहे, त्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे. त्याच्यासाठी पण किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. बघा आम्ही आता गंगाजल घेतलं अभिषेकासाठी, भावानी पण घेतलाय. आता आम्ही निघालो आहे. हा गंगाजल आहे. दर्शन करायचं आहे. जेठ मासे मास करे शुभे शुक्ल पक्षे शुभ तिथौ तृतीयायाम शुभ नेक्स्ट तिथौ अपना नाम बाबू किरण जाए श्री श्री रावणेश्वर बाबा बैद्यनाथ बाबा पार्वती एक भारत उत्तर वाहिनी गंगाजल संकल्प शुभान मजल में छोड़ दी. तर हे बघा इथं लग्न करतात मित्रांनो. जायवलसुद्धा होतं, लग्नसुद्धा होतं, सर्व काही इथे होतं. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता दर्शन करून आलो आहे आणि चेंज करून निघालो आहे आता रेल्वे स्टेशनकडे. तर मित्रांनो आता तुम्हाला मंदिरमधली परिस्थिती सांगतो. मंदिरमध्ये गेलो आम्ही दर्शन करायसाठी. दर्शनासाठी लाईन होती, मान्य मला, चल लाईन असते. आता 9 तास नॉर्मलची होती आणि VIP ची होती 4 ते 5 तासाची. आणि मित्रांनो मंदिरामध्ये गेलो, एवढी घाण आहे ना मित्रांनो, खरोखर अक्षरशः तिथे उभं राहत नव्हतं. आणि मंदिरामध्ये जायवल करतात, तर केस कुठेही टाकलेली, कुठेही म्हणजे अगदी बेकार अवस्था, एकदम बेकार होती. तुम्ही जाल तिथे उभे राहाल, तिथे खाली बघाल पूर्ण केसच केस. काही तिथे सिस्टीम नाही आहे. केस जायवल केली की कुठे ठेवायची काय, काहीच नाही. कुठे पण जायवल करतायत, कुठे पण काही होते, विधी चालूच आहेत पूर्ण मंदिराच्या गोल. जो तो माणूस बसलाय खाली, चालायची पद्धत नाही, काय नाही, लाईन नाही, सर्व एकदम बिकट परिस्थिती आहे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो इथे लग्न करतात, तर त्याच्याबद्दल कोणाला काही माहिती असेल ना तर सांगा. आणि लग्न म्हणजे आता कोण यंग पहिल्यांदा लग्न करतं असं नाही. कोण लग्न केलं आहे 40, 50, 60 वर्षाचा जरी म्हातारा असला ना तरी इथे येऊन पुन्हा एकदा लग्न करतात आहेत. तर ही परंपरा, तर इथे एक परंपरा ही आहे. तर मला ह्याच्याबद्दल काही असे माहीत नाही. तुम्हाला काही माहीत असेल ह्याच्याबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून बोलायचं झालं तर लूटमार खूप जास्त मोठ्या प्रमाणात चालू आहे. लूटमारीचा खूप जास्त बेकार, म्हणजे एकदम बिकट परिस्थिती आहे इथे. जो तो येतो आहे लुटायलाच बघतो आहे. बाकी असू दे, चला आता बाकी तर मित्रांनो जाऊया आणि बाकीच्यांचेसुद्धा आपण काय ते मत बघूया. आता जाऊया स्टेशनवरती, जेवायचंसुद्धा आहे आणि जेवून मग ट्रेन पकडायची आहे. तर मध्येच आपण आपल्या मंडळींना विचारू की त्यांचं काही मत होतं आता ह्या देवदर्शनाबद्दल. तर चला, थँक्यू.
तर क्षितिज आता आपण देवदर्शन केलं आहे बरोबर. आता हा 12 ज्योतिर्लिंगामधला एक ज्योतिर्लिंग आहे. तर तुझं देवदर्शन कसा होता? देवदर्शन तर म्हणजे छान होतं, फक्त एवढंच की शिवलिंगापर्यंत आपण पोहोचलो नाही कारण गर्दी खूप होते आणि आपल्याला टाईम लिमिट असल्यामुळे आपल्याला आता निघावं लागतं. पण याचं थोडंफार मी इतिहास सांगेन तुम्हाला. जेव्हा दशानन महादेव जेव्हा दशाननला प्रसन्न झालेलं आहे तेव्हा ते आपलं दशानन शिवलिंग आपल्या हातात घेऊन लंकेला नेत होता आणि तेव्हा आपले महादेव म्हणालेले की शिवलिंग आहे तर कुठे जिथे ठेवशील तिथे मी स्थापित होईल. त्यामुळे तेव्हा वरुण देवाने त्याच्या पोटामध्ये येऊन ते पोट फुगवलं आणि त्यानंतर थोडंफार काय झालं तेवढं माहिती नाही, पण माझ्या माहितीनुसार त्यानंतर मग महादेवाने बालकाचं रूप घेतलं आणि त्यांच्या हातामध्ये शिवलिंग ठेवलं आणि त्यांनी टाईम लिमिट दिलेली की एवढ्या टाईममध्ये जर तुम्ही आलात नाही तर मी शिवलिंग खाली ठेवेन. त्यानंतर शिवलिंग खाली ठेवलं आणि तिथं स्थापन झालं असं माझ्या माहितीनुसार आहे. तुम्हाला जर जास्त माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. ओके. आणि देवदर्शनाबद्दल काय बोलणार? देवदर्शनमध्ये छान चालू आहे पण थोडं लूटमार जास्त आहे. तर आता उदय, आता आपण देवदर्शन केलं आहे त्याच्यामध्ये तुला काय बोलायचं आहे? काय नाही, देवदर्शन आपल्या महाराष्ट्राचे देवदर्शन चांगले आहेत कारण की इथे आता आम्ही 2-3 देवदर्शन घेतले. सगळी लुटमार चालू आहे, म्हणजे खूप घाईघाई होते आणि सगळी लुटमार चालू आहे आणि होतोय चाललंय थोडं घाई चालले. आमची ट्रेन ऑलरेडी बुकिंग असल्यामुळे थोडी घाई होते दर्शनाला. तर एक दिवस स्टे असेल तर चांगले दर्शन होतात. हे बघा यांची बोलण्याची पद्धत बघा. हे बघा ह्यांची बोलण्याची पद्धत बघा. रिक्षा पण 5 मिनटं उभी करायला देत नाही. तर मित्रांनो आता जेवायला बसलो आहे आणि जेवणामध्ये आम्ही स्पेशल थाली मागवली राईसवाली. तर हे बघा आपल्या थालीमध्ये आलं आहे पापड, राईस, हे बटाटे फ्राय केलेले आहेत, डाळ आहे, भाजी आहे, अजून एक भाजी आहे, पनीरची भाजी आणि मटरची भाजी आहे. तर असं काय आहे, अजून काय चपाती आहेत ना, लोणचं, भाकरी. ओके. हे बघा अजून सुद्धा आपले आले तर चला हे बघा जेवूया. मित्रांनो आता आपण आहोत जडेही जशी हिड जंक्शनवर आणि आपल्यासोबत आहे जतीन कुलाबकर. सो हाऊ वॉज युअर फिलिंग, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? मराठीत बोलतो. कसं होतं तुझं एक्सपिरियन्स? मस्त एक्सपिरियन्स झाला. कसं म्हणजे काय 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 वाटलं तुला यातलं फूडबद्दल वगैरे काय सांगशील? माझं फूडमध्ये चांगलं जेवण वगैरे चांगलं झालं आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचंच जेवण झालं. ओके. आणि ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं तुझं? शिवलिंगापाशी गेलेलास? हो. ओके. सो हाऊ वॉज युअर फिलिंग? आय फील व्हेरी गुड. मजा आली बट पूर्ण दर्शन नाही झालं. ते एक अफसोस असेल त्यासाठी परत येणार. शिवलिंगला जाऊन पाहणं हे गोष्ट वेगळी आहे, तर आपण परत येऊ त्याच्यासाठी आणि स्पेशली काशीसाठी. बाय 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 बाय. क्या हुआ भैया, क्या हुआ? दर्शन हुआ तेरा? नहीं. कौन से गांव से है भैया? कौन गांव? मेरा गाँव से उधर भटक. अरे मुलाकात घेते पुन्हा असंच नसेल. बाय बाय भैया जी, दर्शन हुआ? नहीं भाई. खाना खाई? खाना खाए. कहाँ से आवत है? हाँ? कहाँ से आवत है? एक हमारे साथ गाँव वाले जुड़े. मोदी जी कैसा लगा ये? अच्छा लगा. और दूसरे गांव से लोग आए, आपको आपके गांव में कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. यही खराब है. सो बोला क्या है? मैं ब्लैंक हो गया. तो भैया जी कैसा था एक्सपीरियंस? अच्छा था. हाँ. तो खाना खाई? खाना खाए अभी. कैसा खाना में क्या था? खाना में क्या खाई? काजू, बादाम, पिस्ता, पनीर, फ्राई राइस खाया. ये मोदी जी हमसे बात करने वाले हैं. मोदी जी चलो अपनी ट्रेन आप किस साल निवडून नहीं येने वाले? हर साल आएंगे. हर साल आएंगे. कहाँ से आएंगे? सबके इधर से. सबके इधर से. गुड आफ्टरनून मित्रांनो. दुपारचे वाजले 12:30 आणि आपल्या ट्रेनचा टायमिंग झाला आहे. तर ट्रेनचं टायमिंग झालं पण ट्रेन अजून आली नाही. 20 मिनटं लेट आहे आपली ट्रेन.
तर मित्रांनो आत्ता आपण आहोत जसीडी रेल्वे स्टेशनवर आणि आता आपली ट्रेन येते आहे. तर आपल्या ट्रेनचं नाव आहे वैद्यनाथ धाम एक्सप्रेस आणि मित्रांनो आपल्या ट्रेनचा नंबर आहे 18450. तर असा आपला ट्रेनचा नंबर आहे. ट्रेन झाली 20 मिनटं लेट, मोबाईलवरती 20 मिनटं लेट दाखवते. आता ट्रेन आल्यावर तुम्हाला सांगेन. आणि बाकी सर्व मंडळी आपली आली आहे. ही बघा इथे सर्व मंडळी आहे, ही बाकी सर्व मंडळी आहे. तर केतनदा आपली आता किती तासाची जर्नी आहे? 16 तास आहे. 15 तासाची जर्नी. 15 तासाची जर्नी आहे ना. तर 15 जर्नी आहे. सकाळी किती वाजता उतरणार आपण? 3:30 वाजता. 3:30 वाजता. 3:30 वाजता. 3-3:30 म्हणजे टायमिंग काय 3चा आहे? 3चा टायमिंग आहे, पण आता 1 तास लेट झाले ऑलरेडी. ओके ओके. पोहोचू. तर मित्रांनो आता बघूया. आता लॉंग डिस्टन्सला बहुतेक गाडी ट्रेन कवर करतात, पण आता बघूया आपली ट्रेन लेट होते की लवकर जाते. तर चला मित्रांनो फायनली आपली ट्रेन आली आहे. दिसत नसली पण काय झाली, पण आली आहे. दिसते ही बघा आली. तर मित्रांनो फायनली आपली ट्रेन आली आहे, बघू शकता. खूप जास्त गर्दी होती. चलो 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 आता सगळी माणसं आपली. चला पटापट 1 बाय 1 चला 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 चला. हे बघा हे रॉंग साईड आलाय, रॉंग साईड. हे अलाउड नाही, हे रॉंग साईड. हे सिग्नल तोडून आलाय. हवालदार फाईन मारेला. सिग्नल तोडून आलाय. चला चला. हे बघा हे पण सिग्नल तोडून आले. हे ह्यांना घ्यायचं नाही. हे फाईन मारा, यांना दोघांना फाईन मारा. जीपे करू. हा जीपे करा. चला फाईन मारा पडवत. चला चल 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 चला. जगन्नाथपुरी. उडीसा. हे पाहिजे होतं. हे जर सुकून आहे ना तर नाही येणार कुठे. कसला चुकून माहिती आहे 3rd एसीचा. फायनली एसी मध्ये येऊन एक नंबर वाटतोय. कधी वाट बघत होतो एसी मध्ये कधी जातो आणि आम्ही चाललोय जगन्नाथपूरला. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. चलो. A few minutes later. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळच्या वाजले 7:15 आणि आपली मस्त की झोप झाली आहे. 3 ते 4 तासाची कडक अशी झोप मारली आहे. एडिटिंग करत करत झोप लागली, मस्त की झोपलो आहे. तर हे बघा आपला आयुष आहे, पियुष सॉरी आयुष पियुषमध्ये कन्फ्युजन अजून सुद्धा थोडासा. तर कसं वाटतं? एसी चिल्ड आहे फुल फुल चिल. सगळे बाहेर जाऊन बसले, एवढं गार वाटतं त्याला. काय बोलतंय? सर्व उन्हातून बाहेर येऊन डायरेक्ट सगळे बाहेर. सर्वजण बोला होते भाई एसी पाहिजे उन्हात करपलेले. आता एसी मध्ये आल्यावर सगळे गारटले जातो. विचारूया आपण अजून. हे कसं वाटतं एसी मध्ये? एक नंबर. आवडलं? थंडी लागतंय? लई थंडी लागते. कारगण फाटले. कसं काय? चिवायला मॅक्सिमम एसी भाई, मॅक्सिमम एसी. हे बघा स्वेटर घालून ताट एकदम. चलो. आणि उन्हामध्ये कसं वाटत होतं? भाई पाहिजे एसी पाहिजे. जिरली रत्नाकरता कसं वाटतं एसी मध्ये? सर्वजण बोलतात थंडी लागते. तुला थंडी लागते? मी थोडा वेळ केदारनाथला झालाय. खूप जास्त आहे का? खूप जास्त एसी आहे. खूप जास्त थंडी आहे. मला वाटलं मला गरम होतं. मला खरोखर गरम होत होतं. त्यांना कशी थंडी लागते काय माहित. आम्ही B1 B2 वेगवेगळं आहे ना आपलं कंपार्टमेंट. नाही मी B1 मध्ये हा काय इथेच झोपलेलो. हे काय माझी सीट. आम्हाला फुल थंडी आहे, फुल चिल्ड. किंगफिशर स्ट्रॉंग. चला पुढे विचारूया. आपली पुढे सुद्धा मंडळी आहे. कारण हे बघा सर्व मंडळी कशी बसली बघू शकता तुम्ही मित्रांनो. बाप रे काय चाललंय हे? काळ्यांचा लाग रे. अरे लाईट पेटली मारला बटन. अरे आरतीची वेळ झाली तरी पण उठत नाही. त्या नुसते लाडू खायला येतात. तर काय तुम्हाला वाटतं थंडी लागते का? थंडी लागते. फॉल आहे डायरेक्ट. आम्ही फॉल हो. दही बघ, दही दाखव. दही नाही. अरे दुपारपासून ते मला आवडतं दही. आणि दुपारपासून खेळतात ते पत्त्याने. त्यांना बोलवत संध्याकाळची वेळ झाली आरतीचे, तर उठत नाही ते अजून.
मग त्यांना थंडी लागत नाही त्यांना थंडी लागेल नाही. त्यांना पैशांची गरमी पैशांची गरमी पैसे गेले. पैसे गेले पैसे रातभर उठणार नाही उद्या सकाळी डायरेक्ट आरती बाराची आरती 1000 गेले आमचे 2002 पैसे देणार होत्या 1,500 रुपये गेले 1,500 फतेकरांचा बादशाह बादशाह लागली माझी कलंक लागली चटी बघायचा राजा बघा, इथे सुद्धा मंडळी आहे. कसं वाटतं एसी मध्ये गारगार, फुलगार. बघा, एकदम मस्त आहे की सगळेजण जवळ बसले जेणेकरून थंडी लागायला पाहिजे. तर मित्रांनो, आता एवढी थंडी लागते की एका कंपार्टमेंट मध्ये आपण किती जण आलोय? जगू किती जण आहोत? 22 जण 22 जण आहे. बघा, इथे 3, इथे 4, आता उभे किती? नॉर्मली 8 जण बसतात पण आपण 22 जण बसलोय. पत्ते पिसू घालेत त्याच भाभी पत्ते पिसाला खेळणार कसिनो गोवाचा कसिनो आणि ह्यांच्यात जास्त लांब झालं तो उदय जाम लांब झालो. दरवर्षी लांब होतो पण हाईट नाही वाटत पत्ते तर मित्रांनो, आता हिजली स्टेशन आलं आणि हिजली स्टेशनवर आपण जेवण मागवलंय. तर हा बघा, विनायकदा, मनूदा त्यांनी जेवण मागवलंय. तर विनायकदा, किती जेवण मागवलंय आपण? 30 थाल्या मागवल्यात आणि फ्राईड राईस 6. फ्राय राईस 6 आणि 30 थाल्या, म्हणजे आपल्या कोचसाठी पूर्ण 36 जणांसाठी मागवलंय. तर मित्रांनो, आपली मुलं आहेत ना 36 जणांसाठी पूर्ण मागवलंय. आणि हा कोचमध्ये आपण आता B1मध्ये सर्व 36 पोरं आहेत. तर मस्त मागवलंय. हा बघा, जेवण आलंय. आता जेवायचं मस्त आहे की आराम करायचा आहे. तर तू पिझ्झा मागवलाय? बाय कृष्णाचा तर नेक्स्ट लेवलचा माणूस आहे. बघावं तेव्हा नाहीतरी काय ना काय तर नवीन मागवत असतो. आणि दुपारी जेवत नाही, दुपारी जेवणच गेलं नाही बाईला. पिझ्झा मागवला ना. तर चला आता दादा पिझ्झा खाणार आहे. जेवण ना खाणार? जेवण पण ना, मला वाटलं जेवणार नाही काय. तर पिझ्झा मागवला, जेवणसुद्धा मागवलं आहे. आणि मित्रांनो, आता आपण जेवण जाऊया आणि जेवणामध्ये काय काय असणार ते तुम्हाला दाखवतो आणि सांगतो. तर हे बघा, इथे बिलिंगचं काम चालू आहे, बिल देतात आहेत. आणि इथे होल्ड किती मिनटात आहे? हे विनायकदा, होल्ड किती मिनटात आहे इथे? 5 मिनटात आहे. तर 5 मिनटाचा होल्ड आहे. 5 मिनटं आपली ट्रेन थांबणार आहे. बहुतेक पाणी भरतात आहेत. हे बघा, पाणी जरा खाली करतात, हे टाकी खाली करतात आहेत आणि पाणी भरतील. त्याच्यामुळे मला वाटतं 10 मिनटं तरी थांबतील. आणि बाकी सर्व मंडळी, तुझं जेवण पण ह्याच्यातही गेलं आतमध्ये? जेवण आतमध्ये बाकीचं जेवण गेलं ना आतमध्ये? अनलिमिटेड जेवण. पण अनलिमिटेड तुम्ही परत घेऊ शकता. थाली आहे तेवढंच जेवायला लागेल. काय विदेशचा जेवण गेलं का तुझा? ओके ओके ओके, आले. तर हे बघा, तुमचं जेवण आलं की नाही? कधी येणार आहे? बसून ट्रेनला कंटाळा होता तर बाहेर असा फ्रेश व्हायला आलो. आता सगळ्यांचं आला ना, त्याच्यानंतर आमचं आहे. ओके, आमचं तर आलं. आमचं पूर्ण कोचचं जेवण आलंय. साधारण जेवण ऑर्डर केलेले आहे. ओके, कुठे स्टेशन येणार? आमना पण घेणार का नाही जेवायला? या ना बिंदास, कधी पण, नो टेन्शन. ओके बॉस, या जेवायला या आमच्या. बाय बाय. तर मित्रांनो, अजून आपल्या दुसऱ्या कोचचा पब्लिक आहे, त्यांचा पुढच्या स्टेशनवर येणार आहे बहुतेक. तुमचं पुढच्या स्टेशनवर जेवण येणार आहे ना? जेवण पुढच्या स्टेशनवर येणार, त्यांचं पुढच्या स्टेशनवर जेवण येणार. आपलं आलं इथे. चला, लेट मागवलं असेल त्याच्यामुळे येत असेल. असू दे. तर चला आता तर जाऊया मित्रांनो, आणि जेवणामध्ये काय काय दाखवतो. लेट्स गो. तर मित्रांनो हे बघा, कॅन्टरिंगवाला आणि कॅन्टरिंगवाल्याचं हे बघा, आमच्याकडे जेवण आलं आहे. 36 जणांचं 38 रुपये आले. 36 बाकीचे उपाशी 36 जणांचं जेवण आलं आहे. बाकीचे जेवणार नाही आहेत. ओके. एक येतो ना, किती आला फ्राय राईस? एक्सपिरियन्स एवढा फ्राईड झाला 190 रुपयाचा फक्त. कोणी आणलं नाही? तर जगू, काय मागवलं तुम्ही? फ्राईड राईस. हे बघा, हे पण फ्राय राईसच्या स्कॅम मध्ये फसलेत आहेत. 190 रुपये. 190 रुपये ट्रिपल फ्राय राईस. गावात 190 रुपयामध्ये दंडा राईस येते अक्का. दिस इज द टोटली स्कॅम. हे बघा, थाली वेस्ट आली 200 रुपये वेस्ट आली. आणि 10 रुपये कमी दिल्यामुळे हे बघा, 10 रुपये कमी दिल्यामुळे डब्बा आहे. हा बघा, इथे पण 10 रुपये कमी दिले. 190 रुपये अंगारा बसली पाली. ए तू पण दादा, 10 रुपये कमी दिलेचे परिणाम. गरीब इंसान हो. 190 का फ्राई राइस देखो भैया, चावल शिजले. बहुत ही बढ़िया स्कैम है.
चला 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 बाबा एकदम खतरनाक. पुअर पीपल हो गए, पुअर पीपल इधर से हम जिंदगी में पुअर पीपल हो गए. एक टाइम उपवास. तर चला मित्रांनो, फायनली आपला थाली आली, आपली थाली आली, आपली थाली आली. आलो 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 मी आलो. क्षितेज, क्षितेज, पिपी, तुझा एक माझा एक आणि किती. तर चला मित्रांनो, आपली थाली आली आहे, त्याचा ओपन करूया. लेट्स गो. बापरे, पॅकिंग आहे. आणि मित्रांनो आता बघू शकता काय काय आपल्या जेवणामध्ये. तर सॅलड, 2 भाज्या आहेत, डाळ आहे, चपात्या किती ते बघू आपण. लोणचं आहे, स्वीटचा एक पदार्थ आहे आणि आहे आपला राईस. तर कितीची थाली किती? 220. 220 रुपये झाले. जबरदस्त असं खाऊया आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कसं आहे. बटर दिसतंय आहे, सर्व परफेक्ट आहे, सर्व परफेक्ट आहे. आणि राईस आहे ना, राईस मध्ये मटर 2 बहिणींचे भेटाने आहे. 190 रुपयाचं राईस प्लेट. 190 रुपये. तर मित्रांनो आता जेवण झालंय, खूप छान असं जेवण झालंय. आणि तुम्ही बघितलं असाल तर जेवणाला खूप भारी टेस्ट होती. फक्त थोडे डाळ कमी पडली आम्हाला, तर भात थोडं सुकं आणि तर भात थोडं सुकं खायला झालंय. आणि आता मस्त रात्रीचे वाजले 9. झोपूया मस्त 4-5 तासाची झोप मारूया. नंतर मग आपल्या 2:30 वाजता उठत लागेल, कारण 3 वाजता आपण पोहोचणार आहोत जगन्नाथ. सॉरी, तर 3 वाजता आपण पोहोचणार आहोत जगन्नाथपुरीला. तर चला मित्रांनो, लेट्स गो. गुड नाईट. राधे राधे. जय श्रीराम. तर मित्रांनो हे बघा, आमची ट्रेन खूप जास्त लेट झाली, खूप म्हणजे खूप. रत्नागिरीला किती तास लेट झाली आपली ट्रेन? 5 तास उशीर झाले आता. ते पण अजून सुद्धा लेट होणार, अजून स्टेशनवर पोहोचली नाही आहे. हे चुंबाल हे ऐसा पकडणे का, ऐसा रखने का, तोटाने का. अकोली नंबर 1. चला चला, पहिला आहे त्याच्यामुळे थोडं होतंय. होईल हळूहळू मॅनेज होऊन जाईल. तर मित्रांनो आमची ट्रेन 3 वाजता पोहोचणार होती. तुम्हाला बोललो 3 वाजता पोहोचणार होती आपली जगन्नाथपुरीला, पुरी स्टेशन ना. तर मित्रांनो आपली ट्रेन बरोबर 3 वाजता पुरी स्टेशनला पोहोचणार होती. खूप जास्त लेट झाला. त्याच्या अगोदरचं एक स्टेशन होता, तिथे जवळजवळ 2.5 तास थांबली. नंतर मग आता परत येऊन पुढे थांबली आहे. तर जे क्लीन करणारे असतात ना, ते बोलले की जवळजवळ आपल्याला अजून 3 तास ते 2 तास इथे थांबावं लागेल. तर मला वाटतं नेहमीचाच प्रॉब्लेम असेल, म्हणून ते डायरेक्टली बोलून सर्व सामान उठवत होते. आणि आत्ता वाजले ते बघा 7 वाजलेत. तर खूप जास्त लेट झालाय. तर चला जाऊया आपण, कारण ह्या टाइम मध्ये आपलं दर्शन. हे बघा कुली नंबर 1. हे थांबचं फोटो करता इकडे. तर चला मित्रांनो जाऊया आता आपण. आणि 7 वाजलेत तर आहे हो. तर मित्रांनो 7 वाजलेत आणि 7 वाजेपर्यंत आपलं दर्शन 100% झालं असतं. पण आता ह्या ट्रेननी ह्या जी ट्रेन दिसते ना, त्याने खूप टाइमपास केलाय. शिव्या नाही घालू शकत, कारण ती ट्रेन आहे. पुढचा प्रवास करायचा आपल्याला. आणि मित्रांनो मला तर वाटतंय देव परीक्षा बघतोय की कमी टाइम मध्ये फिरून दाखवा. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाण लेट होतंय. काय रत्न करता बरोबर नाही. नजर लागली आपल्याला. बघू नाही जाता आपण, लवकर पटापट करून निघू. तर नाही बघवत नाही कुणाला तर ते. चला मित्रांनो जाऊया आता. एवढं सामान धरून परत व्हिडिओ करायला उघडतात ते. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. लेट्स गो. जय जगन्नाथ. मित्रांनो हा ब्लॉग एंड करण्या अगोदर तुम्हाला दाखवतो. आम्ही आता गाडीमधून उतरलो. ही आमची गाडी आणि समोरच बघा आपलं जगन्नाथांचं मंदिर समोर बघू शकता. खतरनाक. गाडीतनं उतरल्या पहिलंच दर्शन झालंय. तर जगू कसं वाटतं उतरल्या गाडीमधून उतरलं आम्हाला माहीतच नाही. आणि एका मित्राने दाखवलं ते बघा रे बापरे, काय फुल शॉक.
जबरदस्त. कसं वाटतंय आणि मी पुढे बसलो गाडीमध्ये आणि जसं मंदिर दिसतं ना, पहिली चप्पल काढली गाडीमध्ये, नमस्कार केला आणि म्हणाला एक वेगळी शांती आहे. आई साहेब काय जरी फील होते फर्स्ट टाइम मला काहीच माहिती नव्हतं. तो घेऊन आलाय मला इथे. आता बघूया काय घडतंय माझ्यासोबत. चला एक्साइटमेंट. चला चला मित्रांनो, एक्साइटेड. आणि मित्रांनो, तुला कसं वाटतंय सांग सांग ना. आता उतरल्या आपलं मंदिर दिसलंय समोर, कसं वाटतं तुला? एक नंबर खतरनाक वाटेल एकदम. बरोबर मस्त वाटत. ही बघा कसे कोंबून आलेत बघा. तर सर्वजण आम्ही असेच कोंबून आलोय. तर मित्रांनो, आता तुम्हाला उतरल्या मला सांगितलं ना त्यांनी, तो नाव विसरलो, प्रत्येकने मला उतरल्या दाखवलं. आणि हे काय आहे, याची एक काय गोष्ट काय याची? गोष्ट काय म्हणजे व्हिडिओमध्ये आणि मंदिराचा जो झेंडा आहे तो अपोजिट साईडला फडकत असतो आणि आता आपण प्रत्यक्षात बघतोय समोर झेंडा बघतो आपण आपल्या. तर मित्रांनो, हे बघा मंदिराचा झेंडा अपोजिट साईडला फडकतो. हा बघा, आता हा बघा झेंडा कसा इकडे फडकतोय, मंदिराचा झेंडा बघा कुठे फडकतोय. तर मित्रांनो, हेच ते गुपित आहे. हे बघा आपली मंडळी चालली आहे आता रूम बघायला. तर खरंच मित्रांनो, नेक्स्ट लेवलचा जो आता उतरल्या जेवढी जी कटकट होती ना ट्रेनमध्ये झालेली कटकट, आता ह्याच्यामध्ये सर्व उतरल्या गायब. कारण समोर उतरल्या आपल्याला दर्शन झालंय. कसं वाटतं उतरल्या दर्शन झालं? खूप छान. आणि आम्ही गाडीतूनच बघितलं तर मंदिर दिसतं समोर, त्याच्यामुळे अजून आनंद आला मला इकडे आल्याबद्दल. रुचित कसं वाटतंय? अरे सरांनी सांगितलेलं स्टुडंट काय बोलू नाही शकत. सर आहेत ना ते. तर चला मित्रांनो, आपण आता इथे व्हिडिओला एंड करूया आणि नवीन व्हिडिओ चालू करणार आहोत. तर मित्रांनो, ही ट्रेन जर्नी परत बाबा बैद्यनाथ, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. बाबा बैद्यनाथचा माझा एक्सपिरियन्स खूप खराब होता मित्रांनो. आता जगन्नाथपुरीमध्ये आलो आहे, उतरल्या दर्शन झालं आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. तर चला, आता नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे, खूप धमाकेदार असणार आहे, फुल मजा येणार आहे. तर पुढची व्हिडिओ नक्की बघा. आता ह्या व्हिडिओला एंड करूया. सरांनी आता म्हणजे हे शपथ घेतलेलं आहे की विदाऊट चप्पल ते जाणार आहेत आणि ते तिकडनं झाले तर झारखंडवरून. तुम्ही बघू शकता त्यांच्या पायात अनवाणी आहेत ते. ते ऍक्च्युली येणार होते चालतच, पण ते बोलले की तुमची जर कन्फर्म बुकिंग असेल तर मी बोलते अनवाणीच येतो, ट्रेनने येतो. पण ओके. तर मित्रांनो, ह्याच्या मागे सुद्धा गुपित आहे. आणि मित्रांनो, हे जे सर्व सांगितले ते सर्व खोटं आहे. माझी चप्पल हरवलेले आहे. आम्ही शोधणार आहोत आज रात्री. रे बघा सर्व मंडळी आपली. चला तर चला मित्रांनो, व्हिडिओला एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी भागवडी तुमची रजा घेतो. टाटा बाय.